असल्फा घाटकोपरची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामांची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। आता मुंबईमध्ये पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यापूर्वीची ही कामं त्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मुंबईतील पावसाळ्यापूर्वी जी मुंबई महापालिकेची कामं आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत। मुंबईतील घाटकोपर येथील अल्प भागात पण क्षेत्र आहे, या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आलेले आहेत। अनेक ठिकाणी आपण पाहतो मुंबईमध्ये अतिमुसळधार जेव्हा पाऊस पडतो त्या पावसामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळतात, दुर्घटना घडते आणि अनेक वेळेला जीवितहानी देखील होते। त्यामुळे इथे दुर्घटना मोठ्या घडतात आणि त्या दुर्घटना टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महापालिका सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि कोणतीही दुर्घटना जी आहे ती टाळण्यासाठी, जीवितहानी टाळण्यासाठी आपण पूर्वतयारी करणं गरजेचं आहे। पाऊस लहान पडो अथवा मोठा पडो, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये दुर्घटना घडली तर कोणतीही जीवितहानी होऊ नये, मानवी वस्तीमध्ये कुठल्याही वित्त हानीचं नुकसान होऊ नये अशा सूचना ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिल्या होत्या। त्यानुसार महापालिकेने कामास देखील सुरुवात केली होती आणि त्यानुसार आपण पाहतो की मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रामध्ये मोठ्या लोकांच्या जाळ्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि या जाळ्या कोणीही पुढे जाऊ नये त्या दृष्टीने अटकाव देखील करण्यात आलेले आहेत आणि अशाच संरक्षक जाळी जी आहे ती अनेक ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच संरक्षक जाळ्यांचं आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये अशा प्रकारे मुंबई महापालिकेने काम केलेलं आहे। त्याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले, त्यांच्यासोबत मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील आलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पावसाळापूर्व कामांची सीएम कडून पाहणी सध्या सुरू आहे। घाटकोपर असल्फा येथील दरड प्रवण क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करतायत। पावसामुळे दरड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्यात येते आणि मुख्यमंत्र्यांकडून महापालिकेला उपाययोजनांचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबईतील पावसाळ्यापूर्वी कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आढावा घेत आहेत, त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। घाटकोपरमधली ही दृश्य आहेत। घाटकोपर असल्फा इथे दरड प्रवण क्षेत्र आहे आणि तिथेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करतात। पावसामुळे दरड कोसळून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये त्यासाठी उपाययोजना करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आलेले आहेत। पावसाळ्यापूर्वी कामांचा मुख्यमंत्र्यांकडून सध्या आढावा घेतला जातोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। घाटकोपर मधली घाटकोपरच्या असल्फा येथील दरड प्रवण क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही पाहणी सुरू आहे। त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडून आता महापालिकेला उपाययोजनांचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोणत्याही प्रकारची इथे दुर्घटना घडू नये त्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेत आहेत। लाईनीमध्ये उभे राहा, लांब उभे राहतील, इकडे या, लाईनीत या, मागे पुढे मला मागे अजिबात पुढे जायचं नाही, अजिबात लांब उभे राहा बस। घेतले पंकज आणि बाकीचे नंतर घेऊ, एकदा बाईट झाला ना आपण शॉर्ट घेऊ। खूप आहे उदय, माईक ऑन कर आहे ना, तिच्यावरच उभं करा, उदय बूम ऑन कर। अरे दिसू दे त्यांना। ही दृश्य आपण पाहतोय घाटकोपरची। घाटकोपरमध्ये असल्फा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करतायत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, उदय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का?
हा प्रश्न विचारा. उदय, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाटकोपरमध्ये कोणत्या कामांचा आढावा घेत आहेत? काय पाहणी सध्या तिथे सुरू आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाटकोपरतील असल्फा भागातील दरड प्रवण क्षेत्र जे आहे ते पाहणी करतात. डोंगरावरती अनेक वेळा दरड कोसळण्याच्या बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे उदय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र सध्या ही दृश्य घाटकोपरमधली आहेत. घाटकोपरमधल्या असल्फा या भागामध्ये दरड प्रवण क्षेत्राची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना इथे घडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केलेले आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी देखील सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडून माहिती देण्यात येते. पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेनं काय काय कामं केलेली आहेत, कशा प्रकारे कामं केलेली आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाटकोपरमध्ये पोहोचलेले आहेत. घाटकोपरच्या असल्फा भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा आढावा घेतला जातोय. असल्फा भाग इथे खरं तर हा दरड प्रवण क्षेत्र आहे आणि तिथे पावसाळ्यामध्ये दरड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. तसंच महानगरपालिकेचे अधिकारी देखील सध्या मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. ही थेट दृश्य आपण पाहतोय. घाटकोपरच्या असल्फा भागातली ही दृश्य आहेत. मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला उपाययोजनांचे आदेश दिलेले आहेत. असल्फा भाग हा दरड प्रवण क्षेत्र आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये दरड कोसळून इथे कोणत्याही दुर्घटना घडू नयेत यासाठी महानगरपालिकेनं सज्ज राहावं, तसे उपाय करावेत, उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. ही थेट दृश्य घाटकोपरमधली आहेत. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत देखील केलेलं आहे. महिलांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण करत स्वागत केलेलं आहे. आणि आता मुख्यमंत्री बोलतात. दरड प्रवण क्षेत्राची पाहण्यासाठी आले. पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेची कामं केली त्याचे आदेश देखील तुम्ही दिले होते उपाययोजना करण्याचे. कशा प्रकारे उपाययोजना करण्यात आली काय सांगाल? आता इथे मी जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली त्यावेळेसच आयुक्तांना सांगितलं होतं की जे आपल्या लँडस्लाईड प्रोन एरिया जो आहे जिथे जिथे दरडी कोसळू शकतात त्या भागाचा सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे. आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे, हनुमान टेकडी असल्फा इथं हे पायोनियर या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होत आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे. जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते तिकडचे हे आहेत मेड आहेत. स्विस टेक्नॉलॉजी आपण इथं वापरतोय आणि स्वित्झर्लंड मेड हे मटेरियल आहे. वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे बोल्ट करतोय ते आपण 8 मीटर म्हणजे 25 ते 30 फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती. तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस 2001 साली लँडस्लाईड झालं होतं आणि 72 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अशा अति धोकादायक मुंबईमध्ये 31 साईड आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दरडी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. आणि आमचा टार्गेट आहे की
लँडस्लाईड फ्री मुंबई करायची त्याची सुरुवात झालेली आहे. सर्व 19 ठिकाणी संरक्षण जाळे बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे. पावसाळ्याला देखील सुरुवात झालेली आहे. कधीपर्यंत काम पूर्ण होईल? हे पावसाळ्यात पण काम सुरू राहील, काही त्याला बंद नाही. हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील. मी संबंधित कंपनीला सांगितलेलं आहे, आयुक्तांनाही सांगितलंय की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याचं काम चाललं पाहिजे. मॅन, मशिनरी, मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते, आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, लोकांचे जीव असतील. सर, पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून त्या डोंगराळ भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात की तुम्ही घरं खाली करा, कुठलीही दुर्घटना होऊ शकते. त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं कायमस्वरूपीचं स्थलांतर जे आहे ते प्रशासनाने करून द्यावं, पुनर्वसन करण्यात यावं आणि दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो. यासाठीच एक ही पहिली सुरुवात आहे. लँडस्लाईड होऊ नये, आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमनंट, त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल. कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्त्व जास्ती आहे, आणि त्यासाठी काही नियम, काही अटी शर्ती, काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल. पण एक चांगली सुरुवात आज आपण, हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो. लँडस्लाईड थांबवणे आहे, या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे, स्विझमॅड, ते आपण इथं वापरतोय. त्यामुळे पहिली सुरुवात आहे, लोकांना दिलासा मिळेल. लोकांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदाच एखादे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि डोंगर चढून वरपर्यंत आलेल्यांची उधळण सुद्धा त्यांनी केली. स्वागत नाही, शेवटी जिथे लोकांच्या जीविताचा विषय आहे, लोकांच्या इथे हजारो लोक राहतात आणि इथे धोका होऊ नये म्हणून जेव्हा एखादंही आपण अशा प्रकारचं सेफ्टी नेट या संपूर्ण डोंगराला जेव्हा लावतो, तेव्हा मग त्या कामाची पाहणी करणं, किंवा मला इथे वरती येण्याला जो काही मला त्रास, मला काही झालेला नाही, पण याच्यापेक्षा मला जास्त या लोकांच्या जीविताची काळजी आहे, या लोकांच्या जीवन मरणाची काळजी आहे. तर सर्व किती फॅमिली, हजारो फॅमिली राहतात. त्यामुळे मला इकडे येणं मुख्यमंत्री म्हणून मला असं काय मोठं काम केलं असं वाटत नाही. मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. शेवटी हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सरकार पण सर्वसामान्यांचं आहे. पुढच्या महिन्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडेल असं पाणी टंचाईला सध्या मुंबईकरांना पाणी टंचाई होणार नाही, आणि मला वाटतं यावेळेचा पावसाळा चांगला आहे. चांगला IMDने अंदाज दिलेला आहे. काल बैठक झाली, त्याच्यामध्ये देखील माहिती घेतलेली आहे. पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत. शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश होईल. सर, पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे. ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल. अपोजिशन ने बाइकआउट किया है जो आज शाम को टी पार्टी है. अरे अभी उसके लिए प्रेस कॉन्फ्रेंस होगा ना, उसमें बाकी रखो. मुंबईमध्ये जे जर्जर इमारत आहे, दरवर्षी घाटकोपर कोसळतात, त्याच्यासाठी काय ज्या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहेत त्या बाबतीत देखील सरकार पॉलिसी बनवत आहे. कारण आम्ही यामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा SRAच्या ज्या चाळी आहेत, झोपडपट्ट्या आहेत, यांचं जे काही पूर्ण सर्वेक्षण करून यामध्ये जे प्रलंबित इमारती, धोकादायक इमारती, SRA, झोपडपट्टी, हे जे काही अडकलेले आहेत वर्षानुवर्ष, हे सगळे जे काय आहेत प्रकल्प आम्ही गव्हर्नमेंटच्या एजन्सी म्हणजे म्हाडा आहे, MMRD आहे, BMC आहे, MIDC आहे, MSRDC आहे, इतर ज्या संस्था आहेत राज्य सरकारच्या, या सर्व संस्था एकत्र येऊन हे टेकओव्हर सगळे प्रकल्प करणार आणि मुंबईकरांना मोठा दिलासा देणार. मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकलाय त्याला आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आणि त्याला हक्काचं घर देणार. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि सुरक्षेसाठी शेड उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवाची मला काळजी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे सुरक्षेसाठी इथे शेड उभारणार असं नुकतंच पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मुंबईतील पावसाळ्यापूर्वी कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलेला आहे. घाटकोपरमधील असल्फा भागात त्यांनी पाहणी केली.